महानगरपालिका निवडणुकांना चक्क 12 दिवस शिल्लक असताना राज्यभरातील 67 उमेदवारांचे या निवडणुकांआधीच निकाल लागले। एका मागून एक येणाऱ्या या बिनविरोध निकालांच्या बातम्यांनी आणि आकड्यांनी सगळ्यांनाच भुसकळ्यात टाकलं। आणि पैसा, धमक्या आणि आमिषांच्या जोरावर हा सगळा प्रकार सुरू असल्याचे आरोप तातडीनं सुरू झाले। विरोधकांनी अत्यंत जागरूक राहत घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्य निवडणूक आयोगाला आता या गंभीर प्रकरणामध्ये लक्ष घालणं भाग पडलं आणि त्यामुळे आता लवकरच या सगळ्या बिनविरोध विजयी उमेदवारांची पोलखोल होणार आहे। आता नेमकी ही भानगड काय आहे, कालपासून काय काय घडलं आणि निवडणूक आयोगाकडून या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची कारवाई होणार आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्की याचे डिटेल्स जरा पहा। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। आगामी मनपा निवडणुकांच्या मतदानासाठी 12 आणि निकाल जाहीर होण्यासाठी 13 दिवस शिल्लक असतानाच राज्यभरामध्ये एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड सुद्धा झाली आणि अर्थातच यामध्ये संशयाला प्रचंड वाव असल्यामुळे या सगळ्या प्रकाराबद्दल विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आणि त्यानंतर आता मुंबईसह राज्यभरातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का, याची तपासणी आता या चौकशीमध्ये होणार आहे आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजयी घोषणा ही होणार नाहीये किंवा केली जाणार नाहीये। राज्य निवडणूक आयोगाकडूनच ही माहिती दिली गेली आणि त्यामुळे काल बिनविरोध जिंकत जल्लोष करणारे सगळे उमेदवार आता रडारवर आहेत। केडीएमसी मध्ये भाजपचे 14, शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवार तर पिंपरी चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर इथं किमान एक तरी भाजपचा उमेदवार हा बिनविरोध निवडून आलाय। निवडणुका बिनविरोध करण्यामध्ये भाजपने इथे आघाडी घेतलेली पाहायला मिळते। आतापर्यंत भाजपचे 45 उमेदवार हे बिनविरोध झाल्याची माहिती मिळते। त्या पाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा दुसरा क्रमांक आहे। भाजपच्या पावलावर पाऊल ठेवणारे शिंदे इथेही तेच करतायत। शिंदेच्या शिवसेनेमध्ये तब्बल 19 नगरसेवक हे बिनविरोध विजयी झाल्याची माहिती मिळते। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजे 15 उमेदवार तर शिवसेनेचे 6 म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि मालेगाव मधून इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे किंवा तो बिनविरोध विजयी झालाय अशा पद्धतीची माहिती मिळते। आता हे सगळेच उमेदवार सत्ताधारी पक्षांचे आहेत आणि यामध्ये काहीही आश्चर्य किंवा नवल वाटण्याची गरज नाहीये। पण या सगळ्या एकंदर प्रकाराचे पडसादही वेळेत उमटले हे सुद्धा काही कमी समाधानकारक नाहीये। खर तर काल राज्यभरामध्ये विविध शहरांमध्ये बिनविरोध निवडणुका आणि अर्ज मागे घेण्यावरून वादावादी, आरोप प्रत्यारोप आणि आंदोलनही झाल्याचं पाहायला मिळालं। अर्ज मागे घ्यावा म्हणून सत्ताधाऱ्यांनी धमकावल्याचे आरोपही विरोधी नेत्यांकडून विविध शहरांमध्ये झालेले पाहिले। सोलापूरमध्ये तर आणखीच वादग्रस्त आणि धक्कादायक असा प्रकार पाहायला मिळाला। सोलापुरामध्ये निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याचा हा प्रकार समोर आलाय। सोलापूरमधील भाजपचे आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव टाकला आणि या दबावामध्येच, या संबंधित वादामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप आता पक्षाकडून होतोय। मनसेचे नेते प्रशांत इंगळे तिथले यांनी हा आरोप केलाय। सत्तेसाठी चाललेल्या या जीवघेण्या राजकीय खेळाचा धसकाच घ्यावा अशी परिस्थिती आता राज्यभरातील विविध शहरांमध्ये दिसते। मनसेचे नेते अविनाश जाधव हे सुद्धा काल या सगळ्या प्रकरणी कल्याण डोंबिवलीमध्ये या विरोधामध्ये काल आंदोलन करताना दिसून आले। तर विविध ठिकाणी या सगळ्या प्रकाराचा निषेध हा आपापल्या परीनं विरोधक नोंदवतायत आणि त्यानंतर अखेर राज्य निवडणूक आयोगानं या पार्श्वभूमीवर गंभीर पावलं उचलण्याचा निर्णय घेत आहे। मुख्य मुद्दा असा आहे की जर निवडणुका दबाव, सत्ता आणि आमिषांच्या जोरावरच अशा पद्धतीने बिनविरोध करायच्या असतील आणि मतदारांची सपशेल फसवणूक करायची असेल तर अख्खी यंत्रणा महिनोन-महिने कामाला लावून हा निवडणूक, मतदान आणि निकालाचा घाट घालताच कशाला? तुमच्यातच ठरवा आणि सर्वसामान्यांच्या उरावर एखादा तुमच्या आवडीचा गुंड, सत्तेसाठी हापापलेले तुमचेच नातेवाईक किंवा सर्वसामान्यांच्या भल्याशी काहीही देणं घेणं नसलेले एखादे उमेदवार बसवा, नाही का? असो,
या प्रकरणाची चौकशी होते ही निश्चितच एक समाधानाची बाब आहे आणि या चौकशीतून न्याय व्हावा ही अपेक्षा आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणी आणि कालपासून येणाऱ्या या बिनविरोध उमेदवारांबद्दल आणि निकालांबद्दल नेमकं काय वाटतं, तुमची मतं काय आहेत आणि आता आगामी होणाऱ्या निवडणुकांकडून तुमची अपेक्षा काय आहे? खरोखरच या निवडणुका पारदर्शकपणे पार पडतील का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.